फ्रेंड्स कशा आहात सगळे. तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर एव्ही क्रॅकिंग मंत्रा. तर आपले जानेवारी 2021 पासून ते जानेवारी 2022 पर्यंत आपले पूर्ण वर्षाचे व्हिडिओ झाले. जर तुम्ही पाहिले नसतील तर इकडे पाहू शकता तुम्ही, इथं आय लिंक आहे. तर आज आपण पाहणार आहोत फेब्रुवारीचा भाग 1. तर चला सुरू करूया. ही माझ्याबद्दल थोडीशी माहिती आहे, हे तुम्ही वाचून घेऊ शकता. 2022 भाग 1 मध्ये आपण पाहणार आहोत पॉलिटी, इंटरनॅशनल न्यूज, इकॉनॉमिक्स आणि सोशल न्यूज. तर आपण सुरुवात करूया पॉलिटीपासून. तर पहिला आहे गुड गव्हर्नन्स इंडेक्स, म्हणजे सुशासन निर्देशांक आहे 2021चा. तर गुड गव्हर्नन्स डे कधी साजरा करतो आपण, तर 25 डिसेंबर. 25 डिसेंबर का साजरा करतो मला कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा. तर याच दिवशी त्यांनी रिलीज केला आहे गुड गव्हर्नन्स इंडेक्स 2021 हा. आणि हा इंडेक्स कोण प्रिपेअर करतं, तर डिपार्टमेंट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स अँड पब्लिक ग्रीव्हन्सेस. आणि हे कुणाच्या अंडर येतं, तर मिनिस्ट्री ऑफ पर्सनल पब्लिक ग्रीव्हन्सेस अँड पेन्शन. तर या इंडेक्सचे 10 सेक्टर आहेत आणि 58 इंडिकेटर्स आहेत. आता आपण रँकिंग बघूया, कुठल्या कुठल्या स्टेट्सनं कुठल्या कुठल्या कॅटेगरीमध्ये कसे रँक्स आलेत त्यांच्या. तर इंडेक्स जे कॅटेगरीज आहेत ते स्टेट्स आणि युटीजमध्ये 4 कॅटेगरीमध्ये डिवाइड केलेत. ग्रुप ए, बी, नॉर्थ ईस्ट आणि हिल स्टेट आणि युनियन टेरिटरीज. तर ग्रुप ए मध्ये टॉप केलं आहे गुजरातनं, त्यानंतर महाराष्ट्र आणि त्यानंतर गोवा. तर हे ग्रुप ए कॅटेगरीवाले आहेत. ग्रुप बी मध्ये मध्य प्रदेशनं टॉप केलं, त्यानंतर राजस्थान आणि म्हणजे हे सेकंड अँड थर्ड आहेत, राजस्थान आणि छत्तीसगड. मग नॉर्थ ईस्ट आणि हिल स्टेट्समध्ये हिमाचल प्रदेशनं टॉप केलं आहे, मग त्यानंतर मिझोराम आणि उत्तराखंड. आणि युनियन टेरिटरीजमध्ये दिल्लीने टॉप केलं आहे. कंपोजिट रँक जे आहे 14% इन्क्रीज झाले मागच्या 2019च्या इंडिकेटरच्या नंतर. तर हे होतं पूर्ण इंडेक्स, गुड गव्हर्नन्स इंडेक्स. तर आता चला नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. ते जेव्हा तुम्हाला न्यूज कळली असेल की जेव्हा पंजाब दौरा होता प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा, तर तेव्हा ग्रुप म्हणजे ते ब्रिजवरतीच गाडी थांबवलेली. आणि ते कितपत योग्य आहेत का नाही आहे ते खूप चर्चा झालेली, की त्यांचं प्रोटेक्शन चांगलं आहे का नाही. कारण की जवळ आय गेस कितीतरी 15 ते 20 किलोमीटर नंतरच पाकिस्तानची बॉर्डर लागत होती. तर हे खूप म्हणजे रिस्की होतं ब्रिजवर थांबवणं. तर त्यांना पूर्ण गार्ड केलेलं SPG कमांडोजनं. तर SPG काय आहे ते पाहूया आपण आता. तर SPG आहे स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप. म्हणजे काय, तर हे जे पर्सनल असतात, इथं पाहू शकतात तुम्ही, हे गन्स वगैरे घेऊन प्लस 2 सुटकेस घेऊन पण थांबलेले असतात बघा. असे ब्लॅक सुटकेस असतात. तर त्यामध्ये काय नसते, ते बुलेट प्रूफ जॅकेट असते, ते तिन्ही बाजूने कव्हर केलेलं असतं. जेव्हा हे प्रधानमंत्री जी बाहेर येतील ना, तर तेव्हा 3 प्रकारे, आता समजा हे प्रधानमंत्री आहेत तर 3 प्रकारे त्यांना गाईड केलं जातं. ॲक्च्युली चारही बाजूनी केलं जातं, म्हणजे कुणाकडनंही असं फायरिंग होऊ नये, लगेच त्यांना गार्ड केलं जातं. तर हे जे पर्सनल असतात, म्हणजे हे जे अधिकारी आहेत, तर ते कशामधनं सिलेक्ट केले जातात, तर CRPF, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आणि अदर सेंट्रल आणि स्टेट फोर्सेसमधून. म्हणजे कुठल्याही फोर्सेसमधनं ते निवडून करतात. प्रोटेक्शन करण्याचा त्यांचा एक मोटो असतो. आणि हा जो इश्यू होता, म्हणजे हे जे ग्रुप होतं, तर ते रेज कधी केलेलं 1985 मध्ये, जेव्हा इंदिरा गांधीजींची हत्या करण्यात आलेली. त्यामुळे त्यांना असं वाटलं की याची गरज आहे, कारण की प्रधानमंत्रीची सुरक्षा पण खूप महत्त्वाची बाब आहे. आणि इवन त्यांच्या फॅमिली मेंबर्सला पण, जर त्यांना वाटलं तर ते फॅमिली मेंबर्सला पण हे प्रोटेक्शन देऊ शकतात. तर हे पूर्ण होतं SPG बद्दल. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. पॉलिटीचे वन लाईनर्स. आता केरला हायकोर्ट हे जे आहे ते फर्स्ट पेपरलेस कोर्ट झालं इंडियामध्ये. म्हणजे पेपरचं जास्त म्हणजे वापरच नाही करणार, ते सगळं डिजिटली फॉर्मॅटमध्ये होणार आहे. तर हे होतं केरला हायकोर्ट, हे लक्षात ठेवा. त्यानंतर एक संकल्प स्मारक, हे डेडिकेट करण्यात आलेलं सुभाषचंद्र बोस यांना, कारण की ते अंदमान निकोबारमध्ये त्यांचं आगमन झालेलं या दिवशी. इथं बघू शकता 29 डिसेंबर 1943 आहे. इथं बघा निष्ठा, कर्तव्य और बलिदान, हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं मूर्ती आहे. तर आत्ता 78 वर्ष झाले त्यांना, तर त्यांच्या डेडिकेशनसाठी हे संकल्प स्मारक करण्यात आलेलं. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. तर पहिला आहे कॅथरीन रसेल, जे की USचे आहेत. तर त्यांना एक न्यू एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे UN चिल्ड्रन फंड म्हणजे युनिसेफमध्ये. आणि हे 4थे महिला असणार जे लीड करणार ही ऑर्गनायझेशन, हे लक्षात ठेवा. त्यानंतर इंटरनॅशनल डे ऑफ न्यूट्रॅलिटी. न्यूट्रॅलिटी म्हणजे काय, न्यूट्रल राहणं कशामध्ये, तर इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये. तर तो साजरा करतो डिसेंबर 12 मध्ये. डिसेंबर 12 या तारखेला आपण साजरा करतो, आणि हे युनायटेड नेशनच्या अंतर्गतच येतं. त्यानंतर युनायटेड अरब एमिरेट्स. तर ह्यांनी काय केलेलं, तर जो वर्क वीक असतो, म्हणजे आपलं कसं आहे मंडे टू सॅटर्डे असतंय आणि संडे मेजरली तर संडे सुट्टी असती. तर ह्यांचं असं आहे की 4.5 दिवसच तुम्ही काम करा पूर्ण वीकमध्ये. पहिले 5 दिवस होतं, तर आता 4च दिवस करण्यात आले.
म्हणजे 4.5. तर हे वर्ल्डचं फर्स्ट कंट्री झालं जे एम्प्लॉय फ्रेंडली ट्रान्झिशन ठेवलंय त्यांनी. म्हणजे जे एम्प्लॉईज असतात तर त्यांना केवढं सुखसुविधा पुरवतील, तर या बाबतीत हे फर्स्ट कंट्री झालंय. आणि हे जानेवारी 1 पासून लागू होईल, म्हणजे हे या वर्षीच्या, म्हणजे त्यांना वर्क लाईफ बॅलन्स मेंटेन करता येईल असं. त्यानंतर दुबई हे फर्स्ट झालंय 100% पेपरलेस होणार आहे. त्यानंतर न्यू डेव्हलपमेंट बँक कुणाचं आहे, तर ब्रिक्सचं आहे, हे लक्षात ठेवा. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. इकॉनॉमिक्सचे न्यूज पाहूया आपण. तर जैतापूर न्यूक्लिअर रिॲक्टर महाराष्ट्रामध्ये जे काय आहे, तर त्या संदर्भात एक न्यूज होती की सेंटरनं अप्रूव्ह दिलाय की 6 न्यूक्लिअर पॉवर रिॲक्टर सेटअप करण्यात येतील जैतापूर महाराष्ट्रामध्ये. हे कुठे आहे बघा, हे दिसतंय, हे इकडं आहे जैतापूर. 6 × 1650 मेगावॅट. तर बाकीचे पण पहा, इथं राजस्थानमध्ये, मग महिबंसवारा हे पण राजस्थानमध्येच आहे, काकरापारा गुजरातमध्ये आहे, मग मिठी विर्दी गुजरातमध्ये, मग कल्पक्कम तमिळनाडू, कुडानकुलम पण तमिळनाडूमध्ये, मग कोवाडा आंध्रा, तारापूर जे की महाराष्ट्रामध्ये, इथं पाहू शकता तुम्ही तारापूर. त्यानंतर भीमपूर, हरिपूर, नरोरा यूपीमध्ये, गोरखपूर, असे वेगवेगळे न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स आहेत आपल्या यामध्ये. आणि इकडे बघू शकता तुम्ही, इथं ऑपरेटिंग, अंडर कन्स्ट्रक्शन आणि प्रपोज्ड हे 3 वेगवेगळे सायन्समध्ये तुम्हाला कळून जातील की आता किती आहेत, आता किती आपल्याला इन्स्टॉल करायचे आहेत. तर आता बघा, हे 6 अजून आपल्याला हे करायचे आहेत, प्रपोज झालेत आत्ताशी. तर हे बद्दल पूर्ण न्यूज होती. आणि आता आपण पाहूया हे न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये नेमकं कसं पूर्ण प्रोसेस होते आणि न्यूक्लिअर रिॲक्टरचे फायदे काय आहेत, तर ते चला पाहूया आपण. जनरली जे न्यूक्लिअर पॉवर आहे ते क्लीन आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे. कसं काय, तर जे न्यूक्लिअर जे असतात, न्यूक्लियसमधनं ते पूर्ण बोंबार्डमेंट करून मग 1चे 2, 3 होतात, मग 3चे अजून 3 होणार, असं हे न्यूक्लिअर फ्युजन झालं. फ्युजन म्हणजे 2 ॲटम्सला कंबाईन करून मोठी एनर्जी क्रिएट करणं, हे फ्युजन झालं. आणि फ्युजनमध्ये सगळ्यात जास्त एनर्जी असते फ्युजनपेक्षा तरी. तर हे न्यूक्लिअर पॉवर पूर्ण जनरेट होत राहतं आणि हे मध्ये काय पोल्युशन वगैरे तर काहीच होत नाही आहे. तर म्हणून ह्याला क्लीन आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे. आणि ह्यामध्ये खूप ह्यूज पोटेन्शियल आहे पूर्ण कंट्रीचं लॉंग टर्म एनर्जी सिक्युरिटीसाठी. तर ही चांगली गोष्ट आहे. आणि आत्ता प्रेझेंटली आपलं न्यूक्लिअर पॉवर कॅपॅसिटी किती आहे, तर हे बघा, लक्षात ठेवा, 6780 मेगावॅट. आणि आता हे इन्क्रीज होऊन आपल्याला 2200 म्हणजे 22,480 मेगावॅट होईल 2031 पर्यंत, जर आपले हे सगळे प्रोजेक्ट्स व्यवस्थित चालले तर. आणि आता ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल भेटलंय, फायनान्शियल सँक्शन 10 इंडिजिनस 700 मेगावॅट प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टरला. तर प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर काय असतात, हे न्यूक्लिअर पॉवर रिॲक्टरच असतात, त्यामध्ये नॅचरल युरेनियम टाकलं जातं आणि हेवी वॉटरचा यूज केला जातो. आता जेव्हा रिॲक्शन सुरू होते तर तेव्हा खूप हे अनकंट्रोलेबल होऊन जातं, कारण की याची एनर्जी वाढत जाते, खूप वाढत जाते. आणि आत्तापर्यंत कुठलाही फ्युजन रिॲक्टर नाही, म्हणजे झाला तर नाही आहे, प्रोसेसमध्ये आहे, कारण की एवढी एनर्जी जनरेट होती की हे कंट्रोल करणं खूप अवघड जातं. म्हणून आता फ्युजनवरच आपल्याला काम चाललंय. आता फ्युजनमध्ये कसं आहे, हे जेव्हा रिॲक्शन वाढत जाते तेव्हा हीट खूप जनरेट होते. आणि हीट जनरेट झाली की याचं म्हणजे याच्यावर पाणी असतं, तर ते पाण्याची भाप होऊन ते टर्बाईन्स वगैरे फिरून मग आपल्याला एनर्जी क्रिएट होते. तर ही जी एनर्जी असती ना, तर त्याला कंट्रोल करण्यासाठी एक मॉडरेटर लावलेला असतो. मॉडरेटर म्हणजे एक असे रॉड टाईप असतात, तर ते टाकलेले असतात. आणि त्यामध्ये हेवी वॉटर असतं. हेवी वॉटरमध्ये DTO असतं, ड्युटेरियम असतं, ड्युटेरियम ऑक्साईड. ते कूलंटचं काम करतं आणि मॉडरेटर असतो तो, म्हणजे ते रिॲक्शनला जनरली थोडंसं थंड घे बाबा म्हणतंय असं आहे. आता प्रेझेंटली इंडियामध्ये किती आहेत, सध्या 22 ऑपरेटिंग न्यूक्लिअर पॉवर रिॲक्टर आहेत. त्यांची सगळ्यांची कॅपॅसिटी इथं बघू शकता, मेगावॅट तेवढीच आहे. आणि अमॉंग दिस 18 रिॲक्टर्स आर प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर्स आणि 4 जे आहे लाईट वॉटर रिॲक्टर्स आहेत. तर प्रेशराइज्ड हेवी वॉटर टाकतो आपण. प्रेशराइज्ड हेवी वॉटर म्हणजेच हे ड्युटेरियम. लाईट वॉटर रिॲक्टर तर पाहूयाच आपण पुढे, म्हणजे 18 आणि 4 हे लक्षात ठेवा. PHWR हे आणि हे LWR आहे. तर आता आपण पाहूया पूर्ण 3 स्टेज प्रोग्राम कसा असतो, म्हणजे स्टेजेस काय काय असतात न्यूक्लिअर रिॲक्टरमध्ये ते पाहूया आपण आता. 3 स्टेज प्रोग्राम जे आहे ते होमी बाबा यांनी एनविजन केलेलं, म्हणजे यांनीच टाकलेलं 1950s मध्ये अराउंड. तर स्टेज 1 मध्ये काय होतं, तर प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टर असतात जे यूज करतात, जसं मी सांगितलं, युरेनियम म्हणजे नॅचरल युरेनियम असतं, युरेनियम 238. आणि हेवी वॉटर मॉडरेटर म्हणजे कूलंट म्हणून वापरलं जातं. इथं पाहू शकता तुम्ही, स्टेज 1 नॅचरल युरेनियम प्रेशराइज्ड हेवी वॉटर रिॲक्टरमध्ये टाकलंय. त्यानंतर डायरेक्ट इलेक्ट्रिसिटी जनरेट होती. आणि हे प्रत्येक प्रोसेसमध्ये आपल्याला काही ना काहीतरी एनर्जी भेटत राहते. हे बघू शकता तुम्ही इकडं आणि इकडे. प्रत्येक स्टेजेसमध्ये आपल्याला एनर्जी क्रिएट होत राहते. आता युरेनियम जसं हे रिॲक्शन होईल तर ते प्लुटोनियममध्ये कन्वर्ट होतं.
ते डिप्लीट होतं. ॲक्च्युअली डिप्लिटेड युरेनियम म्हणजे प्लुटोनियम कन्वर्ट होतं, आणि जे प्लुटोनियम आहे ते सेकंड स्टेजचं रॉ मटेरियलच आहे बोलू शकता तुम्ही. आणि जे सेकंड स्टेज आहे त्याला फास्ट ब्रीडर रिॲक्टर म्हणतात. आणि यामध्ये मॉडरेटरची गरज नाही पडत. म्हणजे हे बघू शकता ना मॉडरेटर, तर यामध्ये मॉडरेटरची गरज नाही पडत. ह्यामध्ये प्लुटोनियम असतो आणि थोरियम पण टाकलं जातं बघा इथं. थोरियम आणि प्लुटोनियमचं हे मिश्रण असतं आणि त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी जनरेट होती. इथं बघू शकता फ्युएल्ड बाय मिक्स ऑफ प्लुटोनियम अँड नॅचरल युरेनियम विथ सफिशियंट स्टॉक्स थोरियम इज इंट्रोड्यूस टू कन्वर्ट इट इंटू युरेनियम 233. त्यानंतर आता स्टेज 3 मध्ये पण तसंच आहे, युरेनियम 233 टाकलं जातं. इथं बघू शकता इथं थोरियम बेस्ड रिॲक्टर म्हणतात त्याला. हे लक्षात ठेवा. सेकंड स्टेजला FBR, थर्ड फेजला TBR आणि फर्स्ट स्टेजला PSWR. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पुरेसर आहे, कारण की मॅक्सिमम मॅच द फॉलोइंगमध्ये नाहीतर असं काहीतरी स्टेटमेंट वाईज पण येऊ शकतो. तर थर्ड बेस्डमध्ये काय आहे, थर्ड फेज इंडियाज न्यूक्लिअर पॉवर जनरेशन प्रोग्राम ब्रीडर रिॲक्टर म्हणजे युजिंग 233 फ्युएल, ही युरेनियम 233 यूज केलं जातं. आणि आपल्याकडे सगळ्यात जास्त जे थोरियम डिपॉझिट्स कुठे आहेत माहिती आहे तुम्हाला? केरलामध्ये आहेत, मोनोझाईट सँडमध्ये. केरलामध्ये सगळ्यात जास्त आपल्याला थोरियम डिपॉझिट्स आहे आपल्याकडे. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. तर हे पूर्ण होतं 3 स्टेज प्रोग्राम. तर नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. आता न्यूज आहे, इंडिया इम्पोजेस अँटी डम्पिंग ड्युटी ऑन 5 चायनीज गुड्स फॉर 5 इयर्स. आता अँटी डम्पिंग काय आहे, त्यानंतर एक्सपोर्ट काय आहे. एक्सपोर्ट म्हणजे आपण पूर्णपणे निर्यात करतो जी गोष्ट, म्हणजे आपण काहीतरी बनवलं, आता मसाले वगैरे आहेत आपले, तर ते जे कंट्रीजला लागते तर ते आपण त्यांना देतो, बाबा हे घ्या, तुम्हाला मसाले पाहिजे, त्याबदले आम्हाला डॉलर्स द्या, आपला फॉरेन एक्सचेंज वाढेल. तरी चांगली गोष्ट, एक्सपोर्ट वाढला की आपला रेव्हेन्यू वाढेल. आणि एक डम्पिंग असते. डम्पिंग म्हणजे काय, लादणं टाईप, बाबा जबरदस्तीनं टाकत राहायचं, एक्सपोर्ट करत राहायचं जबरदस्तीनं, डिमांडच्या व्यतिरिक्तच बोलू शकता तुम्ही, तर त्याला डम्पिंग म्हणतात. आणि चायनाकडे ॲक्च्युली चायना जी आहे तर ती एक्सपोर्ट लेड इकॉनॉमी आहे. एक्सपोर्टवरतीच त्यांची सगळी इकॉनॉमी बेस्ड आहे. सगळ्यात जास्त जर प्रत्येक दुसरा माणूस जो आहे तर तो मॅन्युफॅक्चरिंग युनिटमध्येच आहे. तर ठीक आहे, आता आपण पाहूया अँटी डम्पिंग म्हणजे काय. आता डम्प केलं, आता समजा एक एक्झाम्पल देतो मी. हे चायना आहे समजा, इथे इंडिया आहे. आता आपल्याकडे म्हणजे $5 समजा, आता डॉलरमध्येच करूया, इंटरनॅशनल करन्सी म्हणजे दोघांना पण टेन्शन नको. तर आपल्या इकडं पेन जे आहे ते म्हणजे $15 पकडा, $15 आपण बनवतो पेन. आणि चायना काय करतं, तोच पेन $10 बनवतं आणि ते इम्पोर्ट करतं इकडं, म्हणजे आपल्याला एक्सपोर्ट करतं ते. तर जर हे पेन इकडे आला तर जे आपलं लोकल मार्केट आहे, लोकल मार्केट म्हणजे आपले जे लोकल किराणेदार वगैरे जे असतात, किराणावाले, तर त्यांना हा नुकसानच आहे, कारण की $10 सगळे घेणार पेन, $15 कोण बघणार नाही. मग हे रोखण्यासाठी काय करतं आपलं गव्हर्नमेंट, एक ड्युटी लावतं. इथं बघू शकता, इथं ड्युटी आहे, एक कर लावतं काइंड ऑफ. तर हे कर याच्यावर लावतं आणि म्हणतं की एक लेवल प्लेइंग फील्ड व्हायला पाहिजे, बाबा दोघं कॉम्पिटिशन करा ना, चांगला क्वालिटी द्या. मग याच्यावर $5 लावतं. आणि हे कोण लावतं, तर DGTR लावतं. DGTR मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा की DGTR काय आहे आणि ह्याच्यामध्ये कुठली मिनिस्ट्री आहे. तर हे DGTR लावतं $5, म्हणजे एक लेवल प्लेइंग फील्ड होईल. आणि हे जे कर असतो तर त्याला म्हणतात अँटी डम्पिंग ड्युटी. आता एक काउंटर वेलिंग ड्युटी पण असते. आता ते म्हणजे काय, आता ते पाहूया. आता सेम एक्झाम्पल घेऊया. आता $15 आपला पेन बनतोय, इथं पण त्यांचं सगळं ऑपरेशन कॉस्ट वगैरे करून हे $15 झालं आहे. कॉस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणजे जे पेन बनवण्यात जो खर्च होतो तर त्याला म्हणतात कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. सगळं बनवून ते $15 होतं आहे. आणि ह्यांचं पण $15 होतं आहे समजा, चायनावाल्यांचा पण $15 होतं आहे. पण गव्हर्नमेंट काय म्हणतं, एक काम करतो, तू $10 विक आणि जे राहिलेले असतील हे पैसे तर ते मी तुम्हाला सबसिडाईज करून देईल. म्हणजे हे सबसिडी देतं गव्हर्नमेंट त्यांना, की तुम्ही $10 विका. आणि इकडे जेव्हा येईल तर तेव्हा हे याच्यावर प्लस काउंटर वेलिंग ड्युटी लावली जाते, म्हणून प्लस $5 ह्याच्यावर वाढून मग एक लेवल प्लेइंग फील्ड होऊन जाते. आणि हे मेजरली जे आहे ते स्पेसिफिक गुड्सवरती दिलं जातं, हे बघू शकता. आता हे पूर्ण आता अँटी डम्पिंग ड्युटी आणि काउंटर वेलिंग ड्युटी जरा डेफिनेशन वाईज मध्ये बघूया. डम्पिंग रेफर्स टू इंटरनॅशनल ट्रेड वेन मॅन्युफॅक्चर एक्सपोर्ट अ प्रोडक्ट टू अनदर कंट्री ॲट अ प्राइस बिलो द डोमेस्टिक प्राइस. जे की मी सांगितलं, जी प्राइस आहे डोमेस्टिकवाली तर त्यापेक्षाही कमीमध्ये ते प्रोडक्ट आणलं जातं. म्हणून ते वाचवण्यासाठी आपलं प्रोटेक्शनिस्ट ड्युटी आहे, किंवा आपलं जे मार्केट आहे तर ते वाचवण्यासाठी अँटी डम्पिंग ड्युटी लावली जाते आपल्याला, म्हणजे एक फेअर ट्रेड असायला पाहिजे. आता तेच काउंटर वेलिंग ड्युटी काय आहे, तर एक एक्साइज ड्युटी दिली जाते मॅन्युफॅक्चरर्सला, कारण की हे न्यूट्रलाइज करायचं असतं सबसिडीज जे एक्सपोर्टिंग कंट्रीला दिलं जातं. म्हणजे सबसिडीजला न्यूट्रलाइज केलं की काउंटर वेलिंग ड्युटी जाते. तरी लक्षात ठेवा, इथं सबसिडीज लक्षात ठेवा, इकडे तसलं काय भानगडच नाही, डायरेक्टच येतं ते
इथं सबसिडी लक्षात ठेवा. आणि एक सेफगार्ड ड्युटी असते. तर आता सध्या आपण मार्च 2018 मध्ये पण स्टील इम्पोर्ट खूप करत होते हे. मग त्याला सेफगार्ड करण्यासाठी आपण ते इंडस्ट्री सेफगार्ड करण्यासाठी आपण त्याच्यावर सेफगार्ड ड्युटी लावलेली. तर हे सगळं होतं 3 अँटी डम्पिंग ड्युटी, काउंटर वेलिंग ड्युटी आणि सेफगार्ड ड्युटी. हे लक्षात ठेवा. ह्याच्यावर डेफिनेशन वरती पण येऊ शकतं मॅच द फॉलोइंग, म्हणजे हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. आता आहे इकॉनॉमिक्सचे वन लाइनर्स. तर कोची जे आहे ते इंडियाचं पहिलं सिटी झालंय वॉटर मेट्रो प्रोजेक्टसाठी. वॉटर मेट्रो प्रोजेक्ट बनवण्यात हे कोची पहिलं सिटी झालंय. त्यानंतर DSIIS म्हणजे डिसीज म्हणजे काय, डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स. अनेक डिसिप्स पण असतात, ते पण सांगतो मी आता. डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स काय आहेत, तर हे असे इन्शुरन्स कंपनीज आहेत जर पडले तर पूर्ण इन्शुरन्सच कोलॅप्स होऊन जाईल. जसं आता लेमन ब्रदर्स जे होते USA मध्ये 2008चे जे सबप्राईम क्रायसिस आलेल्या. तर लेमन ब्रदर्स जसं ही जी बँक होती, जशी ही पडली बँक, डायरेक्ट सगळ्या बँक पडलेल्या, कारण की ह्यांनी काहीतरी लोन देऊन ते प्रॉफिट कमवत होत्या. ज्यावर खूप सारे बँक्स निर्भर होत्या. तर ही जशी पडली तशी बाकीच्या पण बँक्स पडल्या, म्हणजे पूर्ण इकॉनॉमीला ढासळलेली, म्हणून त्यामुळे खूप नुकसान झालेलं. तसेच अशा इन्शुरन्स कंपनीज आहेत ज्यामुळे पूर्ण सिस्टमच पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईल. तर हे कुठले कुठले आहे, तर LIC सगळ्यात जास्त आहे, 100% स्टेट गव्हर्नमेंट आहे. ठीक आहे, LIC. त्यानंतर GICRE, मग न्यू इंडिया अश्युरन्स आहे हे. तर हे 3 जे आहेत ते डोमेस्टिक सिस्टमिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स आहेत. आणि ह्याला कोण म्हणजे रेग्युलेटरी अथॉरिटी कुठली आहे, तर IRDAI, इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया. तर हे आहे ह्यांचं रेग्युलेटरी अथॉरिटी. जसं स्टॉक एक्सचेंजचं SEBI आहे. आणि जसं 1992 मध्ये ह्यांची स्थापना झालेली सेबीची. का, तर 1991 आणि 1992 मध्ये हर्षद मेहता स्कॅम मोठाच झालेला तो. 500 करोड काहीतरी का 4 हजार करोड, खूप मोठा स्कॅम झालेला. पण तो स्कॅम आहे का नाही ते वेगळी गोष्ट आहे. पण त्यामुळे खूप फायदा, इनसायडर ट्रेडिंग म्हणून एक कन्सेप्ट आहे. तर त्यामुळे तो खूप मोठा स्कॅम झालेला. त्यामुळे एक रेग्युलेटरी अथॉरिटी नव्हती त्याच्या अगोदर. मग एक रेग्युलेशन व्हायला पाहिजे म्हणून सेबीचं स्टॉक एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया आलेलं SEBI. आता डिसिप्स काय आहे, तसंच आता हे कसं इन्शुरन्स सेक्टरमध्ये आहे, तसंच बँकिंग सेक्टरमध्ये पण अशा बँक्स आहेत ज्यामुळे जर हे पडले तर पूर्ण इकॉनॉमी कोलॅप्स होईल. तर ते कुठले कुठले आहे, SBI, ICICI आणि HDFC. हे 3 बँक्स लक्षात ठेवा. डोमेस्टिक सिस्टमिकली इम्पॉर्टंट बँक्स आहेत ह्या डिसिप्स. ठीक आहे. त्यानंतर अरुणाचल प्रदेशमधलं अपाटनी टेक्स्टाईल प्रोडक्ट. तर ह्यांना GI टॅग देण्याचा एक प्रस्ताव मांडण्यात आला आहे. जेव्हा भेटेल तेव्हा आपण ते डिस्कस करूया. पण हे लक्षात ठेवा, अपाटनी टेक्स्टाईल प्रोडक्ट जे आहे ते अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. आता आहे सोशल न्यूज. तर बेटी बचाओ बेटी पढाओ. तर ही एक स्कीम आहे. तर ही लॉन्च करण्यात आलेली 2015 मध्ये. तर तेच आहे मेन काय एम होतं याचं, तर सेक्स सिलेक्टिव्ह अबॉर्शन, म्हणजे जे अबॉर्शन केले जातं, म्हणजे मुलींची हत्या केली जाते जन्मा अगोदरच, तर ते अबॉर्शन रोखण्यासाठी. आणि चाइल्ड सेक्स रेशो, जे काय आपले जे चाइल्डमध्ये कुठले 0 ते 6 वर्षापर्यंत जे असतात त्याला चाइल्ड म्हटलं जातं. तर त्यांचं पण रेशो खूप कमी आहे. 918 गर्ल्स आहेत 1000 बॉईजमध्ये. 2011च्या सेन्ससनुसार आहे हे. तर ते वाढवण्यासाठी हे पूर्ण इनिशिएटिव्ह उचलण्यात आलेलं. आणि हे जॉईंट इनिशिएटिव्ह आहे. कुणाचं, तर मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. हे 3 मिनिस्ट्रीज आहेत. हे लक्षात ठेवा. कुठलीही पण एक देऊ शकतात, वुमेन चाइल्ड डेव्हलपमेंट पण देऊ शकतात. तर हे नाही, 3 आहेत. हे लक्षात ठेवा. आणि हे 405 डिस्ट्रिक्ट्समध्ये हे राबवलं गेलंय, इम्प्लिमेंट केलं झालंय. आणि याचा मेन ऑब्जेक्टिव्ह तेच आहे की जेंडर बायस जे सेक्स सिलेक्टिव्ह एलिमिनेशन आहे ते रोखण्यासाठी, मग सर्व्हायवल आणि प्रोटेक्शन करण्यासाठी गर्ल चाइल्डचं एज्युकेशन द्यायला पाहिजे, मग प्रोटेक्ट करायला पाहिजे त्यांच्या राईट्स वगैरे. तर खूप सारे हे इम्पॉर्टंट होतं. आणि हे बऱ्यापैकी सक्सेसफुल झाली आहे. आणि मेजरली जे हरियाणा आणि जिकडे जिकडे जे सेक्स रेशो खूप कमी आहे, तर त्यामध्ये पण खूप चांगली इम्प्रूव्हमेंट झाली आहे. तर ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया आपण. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना. सिंचाई म्हणजे काय, इरिगेशन. तर ते पाहूयाच आपण कशामध्ये आहे. तर आता सध्या रिसेंटली जे कॅबिनेट कमिटी ऑन इकॉनॉमिक अफेअर्स आहे, तर त्यांनी एक्सटेन्शन दिलंय, जी ही योजना आहे तर त्याला 2026 पर्यंत. प्लस त्यांच्यामध्ये पण काहीतरी फंड होतं, काहीतरी 16 का 17 हजार करोड रुपये देण्यात आले एक्सटेंड करण्यासाठी. तर ही स्कीम काय आहे, तर ही सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आहे आणि ती स्कोर स्कीम आहे. तर ही लॉन्च करण्यात आली 2015 मध्ये. आणि जसं की स्पॉन्सर म्हटलं की कोण ना कोणतरी 2 स्पॉन्सर लोक असणारच. मग हे स्टेटचं, सेंटरचं 75-25% स्टेटचं आहे. आणि जे नॉर्थ ईस्टर्न आणि रिजन हिली एरियाजमध्ये 90-10 आहे. आणि हे
किती लोकांना बेनिफिट होईल तर मेजरली फार्मर्स लोकांसाठी चांगलं आहे. 22 लाख फार्मर्स यांना बेनिफिट करेल, इन्क्लुडिंग जे 2.5 लाख शेड्यूल कास्ट आणि 2 लाख शेड्यूल ट्राईब फार्मर्स आहे त्यांना. आणि 2020 मध्ये जे मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती आहे तर त्यांनी एक मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च करण्यात आलं, त्याला म्हणतात जिओ टॅगिंग. जे प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनामध्ये ते जे प्रोजेक्ट्स आहेत तर ते कंपोनेंट्स ते टॅग करत राहतील. आता ही जी योजना आहे तर त्यामध्ये 3 कंपोनेंट आहेत. हे AIBP आहे, त्यानंतर HKKP हर खेत को पाणी आहे हे ॲक्च्युली, आणि वॉटरशेड डेव्हलपमेंट आहे. तर प्रत्येक स्कीमबद्दल आपण पाहूया, कारण की हे तिन्ही स्कीम होत्या अगोदर, जुन्या स्कीम आहेत, तर त्याला क्लब करून एक मोठी स्कीम करण्यात आली आहे, जी की याचं नाव आहे PMKSY. आता AIBP जे आहे ते लॉन्च करण्यात आलेलं 1996 मध्ये. तर हे काय एम होतं या AIBPचं? ॲक्सिलेटेड इरिगेशन प्रोजेक्ट आहे हा. तर ॲक्सेलरेट करायचं आहे, जे प्रोजेक्ट्स आहेत तर त्यांना एक गती द्यायला पाहिजे, फास्ट काम करून इम्प्लिमेंटेशन जे इरिगेशन प्रोजेक्ट्स आहेत तर त्यांना चांगल्या पद्धतीने फास्टपणे राबवण्यात यायला पाहिजे. तर हे होतं AIBPचं. मग हर खेत को पाणी तर नावातच आहे, एफिशियन्सी ऑफ वॉटर वाढवायला पाहिजे. मायनर इरिगेशन, छोटे छोटे इरिगेशन थ्रू, म्हणजे रिपेअर, रिस्टोरेशन, रिनोव्हेशन ऑफ वॉटर बॉडीज, म्हणजे जे पाण्याचे जे वॉटर बॉडीज आहेत जसं की ग्राउंड वॉटर आपलं, मग जे छोटे छोटे वेल्स वगैरे आहेत तर त्यांना रिज्युनेट करून, रिस्टोर करून त्यांना पाणी वाचवून मस्तपैकी वापरायचं. जसं की रेन वॉटर हार्वेस्टिंग करतो आपण, ट्रेडिशनल वॉटर रिसोर्सेस जे पण असतील, जसं की एक झऱ्या झाल्या, मग वेगवेगळे जे पाण्याचे रिसोर्सेस आहेत त्यांना वापर करून ते चांगलं युटिलाइज करणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामध्ये पण सब कंपोनेंट होते, जसं की कमांड एरिया डेव्हलपमेंट, सर्व्हिस मायनर इरिगेशन, रिपेअर, रिव्हर्नेशन, रिस्टोरेशन ऑफ वॉटर बॉडीज, ग्राउंड वॉटर डेव्हलपमेंट, वेगवेगळ्या सब कंपोनेंट होत्या. त्यानंतर वॉटरशेड डेव्हलपमेंट, हे पण तसंच आहे. वॉटरशेड डेव्हलपमेंट म्हणजे काय? एक इफेक्टिव्ह मॅनेजमेंट व्हायला पाहिजे जे रन ऑफ वॉटर होतं. आता जे पावसाचं पाणी आहे तर ते खूप खाली वाहून जातं, तर त्याला चांगल्या पद्धतीने जर आपण स्टोअर केलं तर ते फायदा होईल आपल्याला. पाणी जे दुष्काळग्रस्त भाग आहे, जसं की पाणी फाउंडेशनने कसं छान केलं त्यांनी, जे डोंगराळ भाग आहे तर त्यांना असे पॅरलल म्हणजे खड्डे करून तिथं पाणी साठवून पाण्याचा पूर्णपणे चांगला उपयोग करतात आहे. तसंच त्यांचे जे सॉईल आणि मॉइश्चर कन्झर्वेशन ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं की रिज एरिया ट्रीटमेंट, मग ड्रेनेज लाईन पाईप ट्रीटमेंट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, म्हणजे जे मॉइश्चर जे आहे सॉईलमधलं तर ते रिस्टोर करण्यासाठी. तर हे 3 कंपोनेंट्स होत्या. ठीक आहे, नेक्स्ट इश्यूकडे जाऊया. राऊंड आहे, इश्यूज तर संपलेत. तर इंडियाचं पहिलं ग्रास कन्झर्वेटरी इनॉग्रेटेड म्हणजे कधी स्थापना करण्यात आली? पहिलं ग्रास कन्झर्वेटरी कशामध्ये स्थापना करण्यात आली आहे, कुठल्या स्टेटमध्ये आहे, तर हे प्रश्न आहे. आणि रामसर साईडबद्दल हा प्रश्न आहे पूर्णपणे. तर याचे डेट्स वगैरे जरा लक्षात इम्पॉर्टंटच ठेवायला लागेल. इवन जे मी मागच्या वेळेस मी पूर्ण मॅप पण दाखवलेला की कुठे कुठे मेजर वेटलँड्स आहेत. वेटलँड्स जनरली ते स्टेट वाईज पूर्णपणे चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करा लक्षात ठेवायचा, कारण की याच्यावर प्रश्न येणारच, म्हणजे शक्यता दाट असते याच्यावर. इव्हन UPSC आणि MPSC हे दोघं पण, आणि इव्हन आता एन्व्हायरमेंटचं पण सेक्शन खूप वाढत चाललं आहे, तर त्यासाठी हे तर खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आणि हे मला कमेंट सेक्शनमध्ये मला कळवा ह्याचं उत्तर काय असेल ते, त्याखाली लगेच मी उत्तर सांगाल. आपला टेलिग्राम चॅनल पण आहे, जे तुम्ही डिस्क्रिप्शन इथं बघा, इथं डिस्क्रिप्शन खाली असं बाण दाबलं तर इथं डिस्क्रिप्शनमध्ये पहिलीच लिंक आहे टेलिग्रामची आपल्या चॅनलची. तिकडे मी सगळे PDF टाकलेत, जानेवारी 2021 ते आत्तापर्यंतचे सगळे PDFs आहेत, तर ते तुम्ही पाहू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर एक बेल आयकॉन येईल, त्याला क्लिक करा, म्हणजे माझे जे पण व्हिडिओज येतील ते तुम्हाला कळत राहतील. तर ठीक आहे, धन्यवाद.